इ ओ व ल स श न प ट खालचं उखड एट फणस मगर वजन लवकर जडण दौलत मैदान पोळ्या कोणत्या धान्यापासून बनतात? पोळ्या पोळ्या कशापासून तयार होते? आटा 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 कशा भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार? तांदूळ हा, दगड सांग. दगड वाक्य बनव. वाक्य बनव. वाक्य दगड गेला मी दगड नाटक करून सांग. नाटक करू हा, जसं मी दगड मारला म्हटलं ना तू तसं नाटक करून मग गणपती 3 उंट आणि 5 उंट मिळून किती झाले? 3 आणि 5 8 पांढरी फुलं. 3 पांढरे फुलं 7 एक पेरू व 5 पेरू व 1 केळी. 5 पेरू 1 केळी. 6 तुझं वजन 16 किलोची एका आठवड्यात किती दिवस असते? 7 वर्षात महिने? 1 स्टँड अप. कम बॅक. कम वन स्टेप. गो बॅक. जम्प वन. टर्न. ज्वारी दगड. मी विशाखाला दगड मारते. नाटक. मला नाटक पाहणे आवडते. पृथ्वी गोल असते. विश्वास. मी देवावर विश्वास ठेवते. तुझ्याकडे 3 बिस्किटे होती. मामाने तुला आणखी 2 बिस्किटे दिले तर तुझ्याकडे एकूण बिस्किटे 8 तुझ्याकडे 60 केळी होत्या. त्यापैकी 33 केळी तुम्ही तुझ्या मित्राला दिली. 3 उंट व 5 उंट. 8 3 पांढरे फुलं व 4 लाल फुलं. 5 पेरू व 1 केळं. 6 माझे वजन ठिकाणी करा आहे. 20 किलो. आठवड्यात 7 असतात. दिवस एका वर्षात महिने असतात. 12 स्टँड अप. खाली गो बॅक. जम्प ऑन द स्पॉट. ऍक्शन वाढली पाहिजे. ऍक्शन. टर्न अबाउट. ब्रिंग द पेन. What's your name? My name is Sakshi. What's your mother name? My mother name is Pooja. खालील शब्दापासून प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य बनवा. दगड. पृथ्वी गोल आहे. मी साक्षीला दगड मारला. नाटक. मी नाटक पाहायला गेली होती. पृथ्वी गोल आहे. विश्वास. मी देवावर विश्वास केला. तुझ्याकडे 2 बिस्किटे होती. मामाने तुला आणखी 5
तुझ्याकडे 60 केळी होत्या त्यापैकी 33 केळी तू तुझ्या मित्राला दिल्या तर तुझ्याकडे 3 उंट व 5 मुंट 8 3 पांढरे फुलं व 4 लाल फुलं 7 5 पेरू व 6 2 गाई व 3 बैल 5 माझे वजन रिकामी जागा आहे. माझे 19 किलो. आठवड्यात 7 रिकामी जागा असतात. दिवस एका वर्षात रिकामी जागा महिने असतात. 12 स्टँड अप खाली स्टँड अप कम स्टेप फॉरवर्ड गो बॅक जंप ऑन द स्पॉट टर्न अबाउट ब्रिंग द पेन व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर मदर नेम My name is my mother name is Ashmita. तुझ्याकडे 3 बिस्किटे होते. मामाने तुला आणखी 2 बिस्किटे दिली तर तुझ्याजवळ एकूण किती बिस्किट झाले? 5 तुझ्याकडे 60 केळी होत्या त्यापैकी 33 केळी तू तुझ्या मित्राला दिल्या तर तुझ्याकडे किती केळी राहिले? 27 रिकाम्या जागी योग्य एकत्र मापन. माझे वजन आहे. माझी वजन 16 आहे. आठवड्यात 16 किलो. आठवड्यात 7 असतात. दिवस एका वर्षात महिने असतात. 12 स्टँड अप बसता खाली स्टँड अप कम ऑन स्टेप फॉरवर्ड गो बॅक जंप ऑन द स्पॉट टर्न अबाउट ब्रिंग द पेन चुलीवर तुला जेवणामध्ये काय आवडते? वरण भात वांग्याची भाजी पोळ्या भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले आहे? चिमट्यामुळे पोळ्या कोणत्या धान्यापासून बनवतात? गहू भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार करतात? ज्वारी खालील खनिजापासून येथे एक वाक्य बनव. दगड. मी माझ्या भावाला दगड मारले होते. मला नाटक बघणे खूप आवडते. पृथ्वी गोल घुमते. विश्वास. मी माझ्या भावावर विश्वास ठेवते. तुझ्याकडे 3 बिस्किटे होते. मामाने तुला आणखी 2 बिस्किटे दिले तर तुझ्याजवळ एकूण किती बिस्किट झाले? 5 तुझ्याकडे 60 केळी होत्या त्यापैकी 33 केळी तुझ्या मित्राला दिल्या तर तुझ्याकडे किती केळी राहिल्या? 27 ठिकाणासाठी योग्य माझे वजन 11 किलो आहे. आठवड्यात 7 असतात. दिवस एका वर्षात महिने असतात. 12 स्टँड अप स्टँड अप कम ऑन स्टेप गो बॅक जंप ऑन द स्टेप टर्न अबाउट ब्रिंग द पेन शनपट उखळ एट फन्नस मगर वजन लवकर जडण दौलत मैदान पतंग गौरव मीना. तुझ्या घरी भाकरी पोळ्या कशावर भाजतात? माझ्या घरी भाकरी पोळ्या गॅसवर भाजतात. तुला जेवणामध्ये काय आवडते? मला वरण भात पोळी वांग्याची भाजी. भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले आहे? आ? भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले आहे? चिमट्यावरून
पोळ्या कोणत्या धान्यापासून बनतात? गहू, भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार करतात? ज्वारी. खालील शब्दापासून प्रत्येक एक अर्थपूर्वक वाक्य बनव. दगड, मी माझ्या बहिणीला दगड मारला. नाटक, मला नाटक आवडते. पृथ्वी, पृथ्वी गोल असते. विश्वास, मी माझ्या बहिणीवर विश्वास केला. तुझ्याकडे तीन तुझ्याकडे 3 बिस्किटे होते. मामाने तुला आणखी 2 बिस्किटे दिली तर तुझ्याजवळ एकूण किती बिस्किट झाले? 5 बिस्किट झाले. तुझ्याकडे 7 केळी होत्या. त्यापैकी 33 केळी तुझ्या मित्राला दिल्या तर तुझ्याकडे किती केळी राहिल्या? 27. एकाने जागी योग्य एकक मापन. माझे वजन आहे. माझे वजन आहे. माझे वजन 24 आहे. आठवड्यात 24 किलो. आठवड्यात 7 असतात. दिवस असतात. एका वर्षात महिने असतात. 12 महिने असतात. Stand up. Stand up. Come on, step forward. Come one step forward. Cover your eyes. Go back. Jump on the foot. Turn above. Bring the pen. तुझ्या घरी भाकरी पोळ्या कशावर बसतात? तव्यावर. तुला जेवायला काय आवडते? भाकरी, भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले? चिमटा, पोळ्या कोणत्या धान्यापासून बनतात? गहू, भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार होते? ज्वारी. तुझ्याकडे 3 बिस्किटे होते. तुझ्या मामाने तुला आणखी 2 बिस्किटे दिले तर तुझ्याजवळ किती बिस्किटे राहिले? 5. तुझ्याकडे 60 केळी होत्या. त्यापैकी 33 केळी तू तुझ्या मित्राला दिल्या तर तुझ्याकडे किती केळ्या राहिल्या? 27. तुझे वजन किती आहे? 35 किलो. किलो. आठवड्यात किती दिवस असतात? 7. एका वर्षात किती महिने असतात? 12. स्टँड अप. कम ऑन, स्टेप फॉरवर्ड. गो बॅक. जंप ऑन स्पॉट. टर्न अराउंड. ब्रिंग द पेन. व्हॉट्स युअर नेम? सुजल, व्हॉट्स युअर मदर नेम? करुणा, वेअर डू यू लिव? वेअर डू यू लिव? विसरोडी. व्हॉट्स युअर फादर ऑक्युपेशन? कॉम्फर. हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर यू हॅव? 1. जोरानं. क ड र ड फ ब अ इ ओ व ल स श न प ट. उखळ, एट, फणस, मगर, वजन, लवकर, जळण, दौलत, मैदान, पतंग, गोरव, मीना. झाडावर मेना बसली, राणी तबला वाजव. तुझ्याकडे 3 बिस्किटे दिले आहे. 3 बिस्किटे दिले आहे. मामाने तुला आणखी 2 बिस्किटे दिली तर तुझ्याकडे एकूण किती बिस्किट झाले? 5. तुझ्याकडे 60 केळी होत्या. त्यापैकी 33 केळी तू तुझ्या मित्राला दिल्या तर तुझ्याकडे किती केळी राहिल्या? 27. त्यात काही नाही.
3 उंट व 5 उंट, एकूण किती उंट झाली? 8 3 पांढरी फुलं व 4 पांढरी फुलं, 7 5 पेरू व 1 केळं, 6 तुझे वजन सांग. 28 आठवड्यात 28 काय? दिवस तुझे वजन किती आहे? 28 किलो. आठवड्यात किती दिवस असतात? 7 एका वर्षात किती महिने असतात? 12 बस खाली तो आता. स्टँड अप. कम ऑन स्टेप फॉरवर्ड. गो बॅक. जम्प ऑन द स्पॉट. ब्रिंग द पेन. कैरी बाजारात जा, दिवसा आईला कामात मदत कर. ठीक आहे. तुझ्या घरी भाकरी पोळ्या कशावर भाजतात? तव्यावर. तुला जेवायला काय आवडते? फुलगोबी. भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले? चिमट्यामध्ये. पोळ्या कोणत्या धान्यापासून बनतात? गहू. भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार होते? ज्वारी. ज्वारी. तुझे वजन किती आहे? 30. आठवड्यात किती दिवस असतात? 7. 7 एका वर्षात किती महिने असतात? 30. 12. 12. स्टँड अप. कॉमन स्टेप फॉरवर्ड. गो बॅक. जम्प ऑन द स्पॉट. ब्रिंग द पेन. व्हॉट्स युअर नेम? ममता. व्हॉट्स युअर मदर नेम? कर्मी. वेअर डू यू लिव्ह? विसरून. व्हॉट्स युअर फादर ऑक्युपेशन? लेबर. लेबर. लेवा. हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव? भाऊ किती आहे? 2. 2 ल स श न प ट उखळ ऐट फणस मगर वजन लवकर जवळ दौलत मैदान पतंग गौरव मीना झाडावर मैना बसली रीना तबला वाजव. कुमुद मैदानात खेळ कावेरी बाजारात जा विशाल आईला कामात मदत कर. ठीक आहे. क्वेश्चन विचारतो हा. तुझ्या घरी भाकरी पोळ्या कशावर भाजतात? तव्यावर. तुझ्या घरी जेवायला काय आवडते? तुला जेवायला काय आवडते? भेंडीची भाजी भाकरी भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले? चिमट्यामुळे. पोळ्या कोणत्या धान्यापासून बनवतात? गहू. आणि भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार होते? ज्वारी. तुझ्याकडे 3 बिस्किटे होते. मामाने तुला आणखी 1-2 बिस्किटे दिले, तर तुझ्याजवळ एकूण किती बिस्किटे झाली? 5. तुझ्याकडे 60 केळी होती, त्यापैकी 33 केळी तू तुझ्या मित्राला दिल्या, तर तुझ्याकडे किती केळी राहिले? 27. तुझे वजन किती आहे? 39 किलो. आठवड्यात 7 दिवस. एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने.
खाली बसून घेतो का स्टँड अप कम ऑन स्टेप फॉरवर्ड गो बॅक जम्प इन द स्पॉट being the pen. What's your name? अनामिका. What's your father name? सुनीता. What's your mother name? सुनीता. Father name? फादर. Where do you live? विसरोळी. What's your father occupation? लेबर. How many brothers, sister? You have? सिस्टर. तुझ्या घरी पोळ्या भाकरी कशावर भाजतात? चुलीच्या आगीवर. वाचायला हे बघ. गपासून ग म ड र द फ ब अ इ ओ व ल स श न प ट उकड ऐट फणस मगर वजन लवकर जळण दौलत मैदान पतंग गौरव मीना झाडावर मैना बसली. What's your name? अनुष्का. What's your mother name? सुनीता. Where do you live? Where do you live? आय लिव्ह विसरोडी. हा करा चालू मनात आहे का तुझ्या घरी भाकरी पोळ्या कशावर भाजतात? जोरान बोल चुलीचे स्थळ. तुला जेवणामध्ये काय आवडते? पोळी भाजी. भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले आहे? मूठ म्हणजे ताव्याची मूठ. पोळ्या कोणत्या धान्यापासून बनतात? भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार करतात? ज्वारी. लास्ट मध्ये किती मिनिटं झाली? Where do you live? बोल ना बोल I live विसरोडी. पुराकडे चल पुराकडे What is your name? My name is Harsha. What's your mother name? My mother name is Namrata. बस चल हा पट शब्द वाचा. एक पन्नास मगर वजन लवकर जळण मैदान खालील उत्तरं वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. भाकरी आगीवर भाजतात. कधी कधी हाताला चटका बसतो म्हणून आई चिमट्याने भाकरी उलटते. त्यामुळे आता भाकरी भाजणे सोपे झाले आहे. मला भाकरी फार आवडतात परंतु माझ्या बाबांना मात्र पोळ्या व चपात्या आवडतात. तुझ्या घरी भाकरी पोळ्या कशावर भाजतात? ताव्यावर. तुला जेवणामध्ये काय आवडते? भाजी पोळ्या. भाकरी भाजणे कशामुळे सोपे झाले आहे? त्यामुळे. पोळ्या कोणत्या धान्यापासून बनवतात? भाकरीचे पीठ कोणत्या धान्यापासून तयार करतात? ज्वारी. खालील शब्दापासून प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य बनव. दगड.
माझ्या दुकानापाशी खूप मोठे दगड आहे. नाटक. मी माझ्या दुकानापाशी मोठा नाटकाचा भाग घेतला आहे. पृथ्वी. माझी पृथ्वी गोल आहे. विश्वास. माझ्या आईवर मला विश्वास आहे. पृथ्वी. पृथ्वी गोल आहे. विश्वास. माझ्या आईवर मला खूप विश्वास आहे. खालील वाक्य शुद्ध करून लिही. खाली अनिकेत पडला झाडावरून. झाडावरून अनिकेत खाली पडला. आहे हुशार निकिता मुलगी. निकिता मुलगी आहे हुशार. नाही, हुशार आहे. आता आत्या वडिलांच्या बहिणीला म्हणतात. वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात. खालील वाक्य वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. साखर गोड असते. कोणकोणते पदार्थ गोड चवीचे असतात? जिलेबी, गुलाबजामुन, खीर, चहा. साखरेपासून तयार होणारे 5 गोड पदार्थ लिहा. साखरेपासून गोड चहा, जिलेबी, खालचे शब्द वाचून पन्नास, मगर, वजन, लवकर, आणि मजा करायची. एका दिवशी त्या जंगलात एक शिकारी आला. तो प्राण्यांना मारण्यासाठी आला होता. त्या हत्तीला तो दिसला. त्या हत्तीने सर्व प्राण्यांना जाऊन ते सांगितलं. प्राण्यांनी त्याला पळवायचं वाटलं. त्यांनी शिकारीला पळवले. Answer the following questions. What is your name? My name is Navidi Gopalra Bhatia. What is your mother name? My mother name is Lalita. Where do you live? I live in. What is your occupation? Farmer. How many brothers, sisters you have? One brother and one sister. Read the following sentence. चल समोर. Ram is a good boy. Ram